Good morning. Myself, Amol Safkar, Department of Chemistry, Ulsing Naik Mahavidyalay, Pusat. So, what about the previous lectures? इसके प्रीवियस लेक्चर्स में क्या हुआ था आपको कुछ याद आहे? काय बघितलं होतं आपण याच्या पहिल्याच्या लेक्चर मध्ये? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. ओके, so how many methods of preparation of aldehyde and ketone is there in your syllabus? So there are 4 methods to prepare the aldehyde and ketone. 4 methods to prepare the aldehyde and ketone. So first method is, in methods of preparation of aldehyde and ketone, in first method, preparation of acetaldehyde or ethanol. Okay, तर याच्या पहिले आपण ऍसिटाल्डिहाइड आणि किंवा त्यालाच आपण काय म्हणूया, इथेनॉल म्हणूया. तर हा कसा प्रिपेअर केला होता हे आपण याच्या पहिल्याच्या लेक्चर्स मध्ये बघितलं होतं. जेव्हा इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण पोटॅशियम डायक्रोमेट सोबत केलं होतं इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 इन द कंट्रोल रिएक्शन्स, तर त्याच्यामध्ये इथेनॉल फॉर्म झाला होता. सो व्हॉट इज मीन बाय इथेनॉल? CH3 CH2 CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, इथेनॉलचं स्ट्रक्चर काय आहे? CH3 C डबल बॉन्ड OH. आणि ओव्हरऑल रिएक्शन्स काय दिलेली होती तुम्हाला? ही. तर या ओव्हरऑल रिएक्शन्स मध्ये तुम्हाला काय दिसतंय की इथिल अल्कोहोल जो होता हा इथिल अल्कोहोल कशामध्ये कन्वर्ट झालाय? ऍसिटाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट झालाय, इथेनॉल मध्ये कन्वर्ट झालाय. ओके, तर इथेनॉल गेट कन्वर्टेड इनटू इथेनॉल असं पण आपण याला म्हणू शकतो बाय युजिंग पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, सेकंड मेथड, याची जी काही सेकंड मेथड आपण बघितली होती ही सेकंड मेथड होती हायड्रोलिसिस ऑफ इथिलिडीन डायक्लोराइड. ओके, तर हायड्रोलिसिस मी एक्सप्लेन केलं होतं. हायड्रोलिसिस मीन्स व्हॉट? ऍक्वियस सोल्युशन, म्हणजेच त्याच्यामध्ये काय असणार आहे? वॉटर कंटेंट असणार आहे. तर हे ऍक्वियस सोल्युशन आपण या कंपाऊंड मध्ये जर कोणत्या एखाद्या ऑर्गॅनिक किंवा कोणत्याही कंपाऊंड मध्ये जर ऍड करत असो तर त्याला काय म्हणू आपण? हायड्रोलिसिस म्हणूया. ओके, सो hydrolysis of ethylidene dichloride, and ethylidene dichloride is the example of geminal dihalides. Okay, it is called as the geminal dihalide. So what is called as the geminal dihalide? The dihalogen in which 2 halogen atoms attach to the same carbon atom, and that is called as geminal dihalides. Overall reactions काय होती? इथे इथिलिडीन डायक्लोराइड घेतला होता आपण. इथिलिडीन डायक्लोराइड सोबत आपण ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड रिएक्ट केला होता आणि त्याच्यापासून आपण काय बनवलं होतं? याच्यामध्ये ऍसिटाल्डिहाइड किंवा इथेनॉल बनवला होता. ही आपण रिएक्शन्स मागच्याच लेक्चर मध्ये डिस्कस केली होती. याच्यानंतरची जी काही रिएक्शन्स होती ती होती हायड्रेशन ऑफ अल्काइन. तर हायड्रेशन ऑफ अल्काइन मध्ये आपण अल्काइन दॅट इज कॉल्ड ॲज अन एक्झाम्पल ऍसिटिलीन. सो ऍसिटिलीन इज ट्रीटेड विथ वॉटर मॉलिक्यूल. मग मी याच्यामध्ये तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ऍसिटिलीन हा वॉटर मॉलिक्यूल सोबत केव्हा रिएक्ट होतो? जेव्हा त्याच्यामध्ये आपण काय यूज करणार आहोत? कॅटॅलिटिक अमाऊंट ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड मर्क्युरी सल्फेट. ओके, अँड देन गेट कन्वर्टेड इनटू व्हॉट? ऍसिटाल्डिहाइड. ओके, ऑर इट इज कॉल्ड एज इथेनॉल. तर या 3 मेथड आपण याच्यामध्ये मागच्या लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. या लेक्चर्स मध्ये आपल्याला आता बघायचं आहे प्रिपरेशन मेथड्स ऑफ बेन्झाल्डिहाइड. सो दॅट इज कॉल्ड एज द अरोमॅटिक अल्डिहाइड. अरोमॅटिक अल्डिहाइड त्याचं एक एक्झाम्पल घेतलं आपण, बेन्झाल्डिहाइड. आता हा जो काही बेन्झाल्डिहाइड आहे, अरोमॅटिक अल्डिहाइड जो आहे हा आपल्याला प्रिपेअर करायचा आहे या मेथड्स मध्ये. तर या मेथड्स मध्ये आपल्याला जेव्हा याला प्रिपेअर करायचं तर याची फर्स्ट मेथड आहे. काय मेथड आहे याची? फर्स्ट, फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झिन. सो बेन्झिन इज अ अरोमॅटिक कंपाऊंड. याच्यावर आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युलेशन. आता ही जी काही मेथड्स आहे या मेथड्सला नाव दिलेलं आहे गेटरमन कोच रिएक्शन्स. ओके, गेटरमन कोच रिएक्शन्स हे याच्यामध्ये याला नाव दिलेलं. आणि ओव्हरऑल रिएक्शन्स या फॉर्म मध्ये दिसेल तुम्हाला. बेन्झिन हा कार्बन मोनॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये HCl हा रिएक्ट होतोय. बेन्झिन हा कशासोबत रिएक्ट होतोय? इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड HCl. In the presence of aluminum trichloride, that is the Lewis acid, and these are get converted into benzaldehyde. Okay, तर ह्या गोष्टी तुम्हाला एका सिक्वेन्स मध्ये तुम्हाला यायला पाहिजेत किंवा माहिती पाहिजेत.
सेकंड मेथड, बेन्झाल्डिहाइड प्रिपेअर करण्याची एक सेकंड मेथड पण आहे. पहिली मेथड कोणची आहे? पहिली मेथड कोणची आहे? फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झीन. अँड द सेकंड मेथड इज ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. अँड दॅट इज कॉल्ड एज टोलिन. टोलिनचं आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. आता टोलिनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला परत 3 मेथड दिलेले आहेत, सब मेथड्स. ठीक आहे, तर 3 सब मेथड्स कोणत्या दिलेल्या आहेत बघा. पहिले मेथड्स आहे बाय युझिंग CrO3. ओके, पहिली मेथड काय दिलेली आहे? बाय युझिंग CrO3 दिली. सेकंड मेथड काय दिलेली आहे? बाय युझिंग क्रोमिल क्लोराइड. मग क्रोमिल क्लोराइड ही जी काय रिएक्शन आहे याला आपण म्हणतो एटार्ड रिएक्शन, ETARD, एटार्ड रिएक्शन्स म्हणत असतो. ठीक आहे, याच्यापासून पण तुम्ही बेन्झाल्डिहाइड फॉर्म तयार करू शकता. नेक्स्ट मेथड कोणची आहे? व्हॉट इज द नेक्स्ट मेथड? बाय युझिंग ऑक्सिजन इन द प्रेझेन्स ऑफ व्हॅनाडियम पेंटॉक्साइड. ओके, V2O5. म्हणजे हे जे काही तिन्ही ऑक्सिडायझिंग एजंट आहेत हे अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं काय करणार आहे? ऑक्सिडेशन करून बेन्झाल्डिहाइड तयार करणार आहे. अरोमॅटिक हायड्रोकार्बन कोणचं आहे आपल्याजवळ? टोलिन आहे. आणि फॉर्म काय करायचं आहे आपल्याला? बेन्झाल्डिहाइड फॉर्म करायचं आहे. ओके, तर ओव्हरऑल सर्व ज्या काही मेथड्स याचा एक सिक्वेन्स बघूया आपण. ओके, सो दिस वन इज द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. फर्स्ट मेथड कोणची दिलेली आहे बघा? कोणची दिलेली आहे फर्स्ट मेथड? सांगा. प्रिपरेशन मेथड्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड ऑर इथेनॉल. याच्यामध्ये किती मेथड्स दिलेल्या आहेत? 3 मेथड दिलेल्या आहेत. या 3 मेथड मधली पहिली मेथड कोणची आहे? प्रिपरेशन ऑफ इथेनॉल ऑर ऍसिटाल्डिहाइड. सेकंड मेथड कोणची दिलेली आहे? हायड्रोलिसिस ऑफ इथिलिडीन डायक्लोराइड. अँड थर्ड मेथड कोणची दिलेली आहे? हायड्रेशन ऑफ अल्काइन. ही झाली फर्स्ट मेथड. याच्यामधली सेकंड मेथड, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. या बेन्झाल्डिहाइड मध्ये 2 रिएक्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, मग याच्यामधली जी काही पहिली रिएक्शन्स आहे ही पहिली रिएक्शन्स दिलेली आहे फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झीन अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज गेटरमन कोच रिएक्शन. आणि सेकंड मेथड दिलेली आहे ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. तर ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन याच्यामध्ये पण याच्या 3 सब मेथड दिलेल्या आहेत ज्या काही या फॉर्म मध्ये 1, 2, 3. ओके, फर्स्ट कोणची आहे? बाय युझिंग CrO3. सेकंड मेथड कोणची आहे? बाय युझिंग क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2. दॅट इज कॉल्ड एज द एटार्ड रिएक्शन. आणि थर्ड मेथड कोणची आहे? बाय युझिंग ऑक्सिजन इन द प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साइड्स. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला एक सिक्वेन्स माहिती असायला पाहिजे. त्या फक्त 2 मेथड आहे. आता याच्यामधली जी काही सेकंड मेथड आहे ही सेकंड मेथड आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर पहिली सेकंड मेथड प्रिपरेशन मेथड्स फॉर द बेन्झाल्डिहाइड. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेली आहे कोणची? सांगा. दिलेली आहे फर्स्ट मेथड गेटरमन कोच फॉर्म्युलेशन. प्रिपरेशन मेथड्स ऑफ बेन्झाल्डिहाइड याच्यामधली पहिली मेथड आपल्याला बघायची आहे आणि ती आहे बाय फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झीन. जो बेन्झीन आहे याचं आपल्याला फॉर्म्युलेशन करायचं आहे. अँड दॅट इज दिस रिएक्शन आर कॉल्ड गेटरमन कोच फॉर्म्युलेशन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज गेटरमन कोच रिएक्शन. ओके, so Getterman and Koch, so these are the 2 scientists name and to prepare the formulation of benzene. Okay, and that is called as the benzaldehyde. आता ही जी काय रिएक्शन आहे फॉर्म्युलेशन रिएक्शन्स, तर याच्यामध्ये आपल्याला बेन्झीनचं फॉर्म्युलेशन करायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल रिएक्शन तुम्हाला या फॉर्म मध्ये दिसेल. सो दॅट इज कॉल्ड एज द बेन्झीन रिंग. ओके, it is a react with CO, that is called as the carbon monoxide. It is mixed with hydrogen chloride in the presence of AlCl3, that is called as the Lewis acid, and Cu2Cl2 क्युप्रस क्लोराइड. तर याच्यापासून तुम्हाला ही जी काय अरोमॅटिक रिंग आहे या अरोमॅटिक रिंगवर कोणचा फंक्शनल ग्रुप येतोय? तर इथे फंक्शनल ग्रुप येणार आहे
डबल बॉन्ड ओ अँड एच. कोणचा फंक्शनल ग्रुप येणार आहे? सी डबल बॉन्ड ओ आणि एच. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज aromatic compounds. Benzene get converted into what? बेन्झाल्डिहाइड. कन्व्हर्जन. मग मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये हेच आहे, कन्व्हर्जन आहे. काय कन्व्हर्जन आहे की अरोमॅटिक रिंग जी आहे, जी अरोमॅटिक रिंग आपण बेन्झिन एक्झाम्पल घेतलंय, या बेन्झिनचं कन्व्हर्जन तुम्हाला बेन्झाल्डिहाइड मध्ये करायचं आहे आणि हीच तुमची फर्स्ट मेथड बाय फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झिन. आता फॉर्म्युलेशन याचा जो काय अर्थ आहे, बेन्झिन रिंग वर हा जो काही ग्रुप येतोय फॉर्मिल ग्रुप, सो दॅट इज कॉल्ड एज द बेन्झिन फॉर्म्युलेशन. म्हणजेच काय होणार त्याचं? बेन्झाल्डिहाइड आहे. ठीक आहे, मग हा ग्रुप आपण इथे अटॅच करतोय बाय युझिंग कार्बन मोनॉक्साइड. इट इज इन गॅस फॉर्म. HCl also in gaseous form. Okay, and the catalytic amount of AlCl3 and cuprous chloride get converted into benzaldehyde. Okay, मग आता ही जी काय ओव्हरऑल रिएक्शन्स आहे, या ओव्हरऑल रिएक्शन्सला आपण काय म्हटलेलं आहे? गेटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन्स म्हटलेलं आहे. ओके, मग आता ही जी काय रिएक्शन आहे, या रिएक्शनचं एक पर्टिक्युलर मेकॅनिझम असेल. ते मेकॅनिझम मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतोय. सो व्हॉट अबाउट द मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन्स? ओके, तर इथे असणार आहे सी ट्रिपल बॉन्ड ओ. जो काय कार्बन मोनॉक्साइड आहे, या कार्बन मोनॉक्साइडचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये मी ड्रॉ केलंय. सो हियर पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ऑन ऑक्सिजन अँड निगेटिव्ह चार्ज ऑन अ कार्बन. ओके, इट्स अ मिक्स विथ हाइड्रोजन क्लोराइड गॅस. ओके, सो यहाँ पे इथे हाइड्रोजन येणार आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि क्लोरीन येणार आहे इलेक्ट्रो निगेटिव्ह. तर कोणत्याही रिएक्शन्स मध्ये तुम्हाला एक माहिती पाहिजे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह गेट निगेटिव्ह अँड इलेक्ट्रो निगेटिव्ह गेट अट्रॅक्ट टू द पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. ओके, तर या मिक्सचर पासून इथे जो काही कार्बन मायनस आहे, हा कार्बन मायनस काय करणार आहे? या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करेल. या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म केल्याच्या नंतर हायड्रोजन आणि क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे इथनं लॉस काय झालंय बघा, Cl मायनस लॉस झालाय. Cl मायनस का? की यांनी काय केलंय? हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन काय केलंय? त्यांनी गेन केलाय. मग आता आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये काय मिळणार? इथे HC आणि हा ट्रिपल बॉन्ड O. इथे तर प्लस चार्ज ऍज इट इज असणार आहे. इलेक्ट्रॉन जास्त होते कार्बन जो, म्हणून त्याच्यावर जो निगेटिव्ह चार्ज होता, हा निगेटिव्ह चार्ज काय करतोय? या H पॉझिटिव्ह अटॅक करतोय. म्हणजेच हा कार्बन काय करेल? हायड्रोजनला गेन करेल आणि कार्बन हायड्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म करेल. बॉन्ड फॉर्म केल्याच्या नंतर हा ऑक्सिजन तर ऍज इट इज आहे. मग स्टॅबिलिटी फॉर ऑक्सिजन, हा ऑक्सिजन काय करेल? या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. ओके, मेकॅनिझम थोडंसं लक्ष देऊन बघा की हा जे काय कार्बन आहे, या कार्बनचे इलेक्ट्रॉन काय करेल? हा जो काय कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे, हा कार्बनचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे गेन करेल आणि गेन केल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये दिसेल. सो दॅट इज द HC डबल बॉन्ड O. याचे लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍज इट इज. आता बघा इथे कार्बनने काय आलंय? इलेक्ट्रॉन लॉस केले, म्हणून या कार्बनवर इथे चार्ज कोणता आलाय? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, विदिन अ रिएक्शन काय होणार आहे? हा जो काही Cl मायनस आहे, हा Cl मायनस या इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कडे फास्टली अट्रॅक्ट होईल आणि इथे एक कंपाऊंड तयार होईल. तो कंपाऊंड या फॉर्म मध्ये दिसेल HC डबल बॉन्ड O आणि Cl. ठीक आहे, आता या कंपाऊंडला आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. डबल बॉन्ड O अप साइडला लिहूया आणि या साइडला लिहूया Cl, अँड दॅट इज कॉल्ड ऍज फॉर्मिल क्लोराइड. काय म्हणू आपण त्याला? फॉर्मिल क्लोराइड. तर हा एक इंटरमिडिएट तयार होत असतो. ठीक आहे, बेन्झिन डायरेक्टली बेन्झिन रिंग मध्ये आपण हे मिक्सर टाकू नाही शकत. पहिले काय करणार आपण? बेन्झिन सोबत हे जे काही गॅसियस आहे, हे गॅसेस आपण त्याच्यामधनं पास करणार आहोत. कोणते गॅसेस रिएक्शन ओपन व्हेसल मध्ये नसतात, त्या क्लोज कंटेनर मध्ये किंवा राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये जेव्हा तो पॅक केला जाईल, तर ते गॅसेस त्याच्यामध्ये काय होणार आहे? या बेन्झिन सोबत मिक्स होणार आहे. आता गॅसेस मध्ये रिएक्शन झाली आहे कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन क्लोराइड, तर ह्याच्यापासून तयार काय होणार आहे? इथे फॉर्मिल क्लोराइड तयार होणार आहे. ओके, मग आता फॉर्मिल क्लोराइड तयार झाल्याच्या नंतर जो काय AlCl3 आहे, दॅट इज कॉल्ड एज अ अनहायड्रस लेविस ऍसिड.
मग जनरली आपण ऍसिड कशाला म्हणत असतो? द कंपाऊंड विच डोनेट द H पॉझिटिव्ह आयन्स अँड दॅट इज कॉल्ड एज द ऍसिड. लेविस ऍसिडची डेफिनेशन काय आहे? काय लेविस ऍसिडची डेफिनेशन? लेविस ऍसिडचं एक्झाम्पल काय आहे? AlCl3 आहे. ठीक आहे. मग लेविस ऍसिड काय म्हणतो की ज्या काही स्पेसिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतील त्यांना काय म्हणायचंय? लेविस बेस. आणि ज्या स्पेसिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करतील त्यांना काय म्हणू आपण? लेविस ऍसिड. मग तसाच हा इथे जो काय फॉर्मिल क्लोराइड आहे, हा फॉर्मिल क्लोराइड मी इथे ऍज इट इज लिहितोय HC≡CL. ओके, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि इथे जो काय क्लोरीन आहे, या क्लोरीनवर बघा किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसतंय तुम्हाला? 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर हा जो काय क्लोरीन आहे, हा क्लोरीन काय करेल? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करेल. कुणाला? AlCl, Cl अँड Cl. ओके, तर हा बॉन्ड इथनं काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. कार्बनचा इलेक्ट्रॉन या अल्युमिनियम सोबत अटॅच होईल आणि अटॅच झाल्याच्या नंतर तुम्हाला एक स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये दिसेल HC≡O आणि इथे चार्ज कोणचा आला आहे? पॉझिटिव्ह चार्ज. हा एक इलेक्ट्रोफाईल इथे तयार झाला. हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह देअर. मग याला स्टेबल करण्यासाठी बाय कॉन्जुगेशन या फॉर्म मध्ये हा स्टेबल येऊ शकतो थोडाफार. C≡O आणि याच्यावर चार्ज येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो दिस इज द कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर. याच्या बाहेर काय पडलंय? प्लस Cl, Al, Cl, Cl अँड Cl. ठीक आहे, आणि इथे चार्ज कोणचा आला आहे? निगेटिव्ह चार्ज. एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याने काय केलंय? गेन केले. आता हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करण्याच्या मागे याच्यावर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण की 3 क्लोरीन ग्रुप इकडनं अटॅच आहे. अल्युमिनियम पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? क्लोरीन आहे, म्हणून अल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन होतील. अल्युमिनियमवर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि अल्युमिनियम काय करेल? इकडनं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करेल आणि स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल. ओके, पण याच्यावर चार्ज कोणता आलेला आहे? इलेक्ट्रो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ठीक आहे, आता रिएक्शन्स ओव्हरऑल इथपर्यंत तुम्हाला कळालीच असेल. ठीक आहे, आता याच्यानंतर काय होतो? हा जो काही इलेक्ट्रोफाईल एक जनरेट झालाय, हा इलेक्ट्रोफाईल या बेन्झीन रिंग सोबत रिएक्ट होतोय. आणि बेन्झीन रिंग ही काय आहे? एक न्यूक्लियोफिलिक रिंग आपण कन्सिडर करतो, कारण की त्याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त दिलेली आहे. जास्त दिलेली म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे बिकॉज ऑफ द 3 पाय बॉन्ड. याच्यामध्ये जे काय आहे? याच्यामध्ये आहे 3 पाय बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. हे तिन्ही पाय बॉन्ड काय होत असतात? डिलोकलाइज होत असतात या फॉर्म मध्ये आणि एक रिंग करंट जनरेट करतात, जो काही इलेक्ट्रो निगेटिव्ह टाइपचा असतो. या इलेक्ट्रो निगेटिव्ह टाइपच्या करंट मध्ये जर एखादा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पेसिस आला तर ही रिंग काय करेल? डायरेक्टली त्याला कॅच करण्याचा प्रयत्न करेल. पण या रिंग पेक्षा स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल पाहिजे, तेव्हाच ही रिंग ऍज अ न्यूक्लियोफाईल म्हणून रिएक्टिव्ह. मग आता इथे स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल जो आहे, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल आहे. हा बेन्झीन रिंग सोबत रिएक्ट होईल या फॉर्म मध्ये. सो दिस वन इज द बेन्झीन रिंग. ओके, आणि इथे एक इलेक्ट्रोफाईल जो जनरेट झाला तो लिहितोय मी C≡OH अँड पॉझिटिव्ह चार्ज. आता हा जो काही डबल बॉन्ड आहे, ह्याच्यापैकी कोणताही डबल बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. आणि ब्रेक झाल्याच्या नंतर हा डायरेक्टली कोणासोबत बॉन्ड फॉर्म करणार आहे? C≡OH सोबत बॉन्ड करणार आहे. ओके, तर काय फॉर्म होणार आहे? बघा, बेन्झीन, हा तर डबल बॉन्ड ऍज इट इज, हे 2 डबल बॉन्ड ऍज इट इज लिहितोय मी इथे या फॉर्म मध्ये. याच्यामधला बॉन्ड कोणचा ब्रेक झाला? हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक झाला आणि इथे याने बॉन्ड फॉर्म केलाय C≡OH सोबत. ओके, इथे जो काय हायड्रोजन आहे बेन्झीन रिंग कार्बनवरचा हायड्रोजन तो ऍज इट इज आहे. पण या कार्बनवर, इथे या कार्बनवर चार्ज कोणचा आला आहे? पॉझिटिव्ह चार्ज. सो दॅट इज कॉल्ड एज द अरेनियम आयन. ओके, एरोमॅटिक रिंगवर, बेन्झीन रिंगवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल सो दॅट इज कॉल्ड एज द अरेनियम आयन. ओके, मग आता हा जो काही AlCl4 जनरेट झालेला आहे, हा AlCl4 काय करेल? Cl, Al, Cl, Cl अँड Cl. मायनस चार्ज आहे, सो इझिली डोनेट द इलेक्ट्रॉन. आणि म्हणजेच हा जो काय क्लोरीन आहे, हा क्लोरीन काय करेल? या H पॉझिटिव्हला गेन करेल. हा हायड्रोजन जो आहे, हा इथे काय करेल? इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि ऍज इट इज बाहेर पडेल. याच्यापासून आपल्याला मिळालेला काय आहे? बेन्झीन C≡O आणि H, and that is called as benzaldehyde. याच्यामधनं लॉस काय झालाय? HCl लॉस झालाय. इथे पण साइड प्रोडक्ट लिहू शकतो आपण, दॅट इज कॉल्ड एज HCl. तर ओव्हरऑल मेकॅनिझम या फॉर्म मध्ये असणार आहे. जो काय गेटरमन कोच फॉर्म्युलेशन रिएक्शन आहे, ही एक्झाम मध्ये तुम्हाला एवढीच लिहायची. एक्झाम मध्ये किती रिएक्शन लिहायची तुम्हाला?
ही एवढीच रिॲक्शन. पण हे जे काय मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम होतं कसं, बॉन्ड ब्रेक कसे होतात, बॉन्ड फॉर्म कसे होतात आणि बेन्झीन रिंगवर फॉर्म्युल ग्रुप कसा येतो, तर त्याच्यासाठी हे मेकॅनिझम तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सो दीज आर द ओव्हरऑल मेकॅनिझम फॉर द गेटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन्स. ओके, सो राईट डाउन. So what about the statement of the Gaterman-Koch formulation reactions? ओके, जे काय तुम्ही रिॲक्शन्स लिहिणार त्याचं तुम्हाला एक्झाम मध्ये स्टेटमेंट लिहावंच लागेल. ठीक आहे, रिॲक्शन्स लिहिली त्याच्या डाऊन साईडला त्याचं स्टेटमेंट लिहायचं. सो व्हॉट अबाउट द स्टेटमेंट फॉर द Gaterman-Koch रिॲक्शन? So benzaldehyde are obtained by passing through the mixture of carbon monoxide and hydrogen fluoride gas through the ethereal solution of benzene, to the ethereal solution of benzene containing AlCl3 and small amount of cuprous chloride and small amount of cuprous chloride, and the reaction is called as Gaterman-Koch formulation reactions. Okay, तर या रिएक्शन्स ला ओव्हरऑल काय म्हणू शकतो आपण, गेटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. सिंपल आहे, बेन्झीन रिंग, कार्बन मोनॉक्साइड HCl in the case of AlCl3 into cuprous chloride and get converted into benzaldehyde. Okay, after the Gaterman-Koch formulation we can move oxidation of methyl benzene. So this one is the second method, you know very well. So oxidation of methyl benzene, in this reaction methyl benzene, that is called as toluene, get converted into benzaldehyde by using CrO3. ओके, तर CrO3 म्हणजेच काय, क्रोमियम ट्रायऑक्साइड, हे याच्यामध्ये आपण यूज करायचं. सो व्हॉट अबाउट द सेकंड मेथड? व्हॉट अबाउट द सेकंड मेथड? ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. ओके, मिथिल ग्रुप अटॅच आहे बेन्झीनला, म्हणून त्याचं स्ट्रक्चर जे काय असेल ते असणार आहे बेन्झीन रिंगला CH ग्रुप, अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टोलिन. काय म्हणतो आपण त्याला, कॉमन नेम काय त्याचं, टोलिन आहे. ओके, सो यू नो व्हेरी वेल व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज अ केमिकल प्रोसेस in which hydrogen atom are lost and oxygen atom are gained in a chemical process or chemical reactions, and that is called as oxidation. ओके, एखाद्या कंपाऊंड्स मध्ये जर हायड्रोजन आपण लॉस करतोय किंवा ऑक्सिजन इन्सर्ट करतोय, तर या दोन्हीपैकी कोणीही याच्यामध्ये जर पार्टिसिपेट जर झालंय, हायड्रोजन लॉस झाले किंवा ऑक्सिजन एंटर झाला, तर आपण या प्रोसेसला या केमिकल प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणू शकतो. तर ऑक्सिडेशन आपल्याला कशाचं करायचं आहे, मिथिल बेन्झीनचं किंवा टोलिनचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचंय. ओके, तर ओव्हरऑल रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला या फॉर्म मध्ये. बेन्झीनला अटॅच आहे CH3. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज TOLUENE, टोलिन. टोलिनची रिएक्शन CH3C double bond OO by 2, that is called as acetic anhydride in the presence of CrO3. Okay, and get converted into benzaldehyde. बेन्झीन रिंगला काय अटॅच असणार आहे, C double bond OH ग्रुप अटॅच असणार आहे. ओके, टोलिन और मिथिल बेन्झीन गेट कन्वर्टेड इनटू बेन्झाल्डिहाइड. ओके, आणि या रिएक्शन्स मध्ये काय दिलेले तुम्हाला, हायड्रोलिसिस दिलेलं आहे, H+ and H2O. ऍसिडिक हायड्रोलिसिसही असू शकतो किंवा बेसिक हायड्रोलिसिस, इट मे बी देअर. ओके, ऍसिडिक और बेसिक. ओके, सो व्हॉट अबाउट द मेकॅनिझम. या रिएक्शनचे का मेकॅनिझम आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी इथे मेकॅनिझमला टोलिन लिहितोय. सो दिस वन इज द बेन्झीन, CH, H and H. हा जो काही टोलिन आहे, हा टोलिन रिएक्ट होतोय पहिले ऍसिडिक अनहायड्राइड सोबत. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, क्रोमिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. सो क्रोमिक ऍसिड हा जो आहे, हा या ऍसिडिक अनहायड्राइडला आणि बेन्झीनला एकमेकांसोबत रिएक्ट करायला मदत करेल.
ओके, तर रॅडिकल फॉर्मेशन करेल, होमोलिटिक फिजन करेल. तर इथे दोन मॉलिक्यूल कशाचे असणार आहे, ऍसिडिक अनहायड्राइडचे CH3O, C डबल बॉन्ड O, CH3 अगेन CH3 C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O अँड CH3. ओके, तर जेव्हा या कार्बनचं कार्बन ऑक्सिजन बॉन्डचं होमोलिटिक फिजन होईल, म्हणजेच काय तयार होणार याच्यामध्ये, रॅडिकल्स तयार होणार आहे, तेव्हा हा जो काय आहे हा मॉलिक्यूल एवढा ब्रेक होईल आणि हा मॉलिक्यूल इथनं एवढा ब्रेक होईल. म्हणजेच लॉस काय आलंय, ऍसिटाल्डिहाइड लॉस झाले. किती ऍसिटाल्डिहाइड मॉलिक्यूल बाहेर पडले याच्यामधनं, 2 ऍसिटाल्डिहाइड मॉलिक्यूल बाहेर पडले. याचं जे काय कन्व्हर्जन आहे, याचं जे काय रिझल्ट आहे, हा रिझल्ट या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल. बेन्झीन रिंग, त्याला एक कार्बन अटॅच आहे आणि त्याच कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे. ओके, आता हा हायड्रोजन ऍसिडच आहे, पण हे दोन हायड्रोजन लॉस झाले त्याच्यामध्ये, म्हणजेच काय आलं, याचं ऑक्सिडेशन कोणासोबत लॉस झाले, ते ऍसिडिक अनहायड्राइडच्या ब्रेकिंग मॉलिक्यूल सोबत लॉस झाले. तर इथे रिमेनिंग काय आहे, इथे आहे ऑक्सिजन, इथे आहे C डबल बॉन्ड O आणि इकडे रिमेनिंग कोण आहे, CH3. परत इथे हा ऑक्सिजन या कार्बन सोबत अटॅच झालाय बाय रॅडिकल फॉर्मेशन. ओके, ऑक्सिजन C डबल बॉन्ड O अँड CH3. ओके, तर हा एक मॉलिक्यूल आपल्याला मिळाला. कशाच्या प्रेझेन्स मध्ये आहे, क्रोमिक ऍसिडच्या क्रोमियम ट्रायऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. आता या मॉलिक्यूलचं जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस करणार, हायड्रोलिसिस म्हणजेच काय, ऍसिड ला काय करायचंय, डायल्यूट करायचंय आणि हा डायल्यूट झालेला ऍसिड आपल्याला कशामध्ये ऍड करायचा आहे, या कंपाऊंड्स मध्ये ऍड करायचा आहे. ओके, सो व्हॉट हॅपन हियर, बेन्झीन CH OH अँड OH काय होईल, ऍसिडिक हायड्रोलिसिस झाल्याच्या नंतर इथे येणार आहे H+, इथे पण येणार आहे H+. जो काय मायनस रिमेनिंग पार्ट आहे हा याच्यासोबत लॉस होईल आणि हा पण याच्यासोबत लॉस होईल. ओके, मग आता इथे रिमेनिंग फॉर्मेशन काय आलाय, हा OH आणि हा OH. हा जो काय मॉलिक्युल्स आहे हा मॉलिक्यूल अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे याच्यामधनं लॉस होणार आहे H2O, म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि याच्यामधनं वॉटर मॉलिक्यूल लॉस होईल. सो हिअर बेन्झीन C double bond O and H, that is called as benzaldehyde. That is called as benzaldehyde. So overall this mechanism, okay, to prove the how to convert toluene into benzaldehyde. Okay, तर benzaldehyde मध्ये तुम्हाला फॉर्मेशन रिएक्शन जे आहे, toluene get converted into benzaldehyde. So this one is the mechanism. Okay, so write down this one. So what is the mechanism for the etard reactions? Benzene, here CH3. Okay, जो काही बेन्झीन आहे या CH3 ला मी या फॉर्म मध्ये दिलंय. जस्ट 1 minute. Here CH2 and H. So that is the CH3. ओके, या फॉर्म मध्ये मी या टोलिनला ड्रॉ करतोय, लक्ष द्या. Cr डबल बॉन्ड O, Cl and Cl. So that is the CrO2 and Cl2, क्रोमिल क्लोराइड. ओके, तर फर्स्ट स्टेप मध्ये हा जो काही टोलिन आहे हा टोलिन कोणावर अटॅक करणार आहे, क्रोमियमवर अटॅक करणार. सो दिस वन इज द हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह क्रोमियम मेटल atom. Formation the bond between carbon and chromium like this one. ठीक है, so what happen here, benzene double bond is here, double bond. Okay, so this carbon single bond get converted into double bond with the CH2. The hydrogen atom transfer to this oxygen atom. Okay, आणि हा जो काही डबल बॉन्ड आहे हा ब्रेक झाला आणि या कार्बन पासून या क्रोमियम सोबत बॉन्ड फॉर्म झाला. सो लाईक दिस वन Cr. ओके, हिअर डबल बॉन्ड O, Cl and OH. ठीक है,
बघा आता हा जो काही OH आहे हा OH मी इथे लिहिलाय डाऊन साईडला. परत काय होईल, हा जो काही ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा बॉन्ड या क्रोमियम वर शिफ्ट. बघा सायक्लिक मेकॅनिझम आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द inserted mechanism. Benzene, your double bond get converted into single bond and single bond get converted into double bond. So here CH2. ओके, आता हा बॉन्ड तर ब्रेक झाला, हा ऑक्सिजनचा कार्बनचा बॉन्ड फॉर्म झाला, म्हणजे इथे काय असणार आहे ऑक्सिजन, या ऑक्सिजनला क्रोमियम अटॅच आहे. सो हियर Cr, एक 2 Cl आणि OH. सो हियर OH Cl अँड Cl. ठीक आहे. तर हे जे काय मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम एक इन्सर्टेड मेकॅनिझम, म्हणजे याच्यातल्या याच्यातच इंट्रा मॉलिक्युलर मेकॅनिझम आपण ज्याला म्हणतो. सो दॅट इज कॉल्ड एज द इंट्रा मॉलिक्युलर मेकॅनिझम. म्हणजेच काय एकाच मॉलिक्युल मध्ये जर होत असेल तर त्याला म्हणतो आपण इंट्रा मॉलिक्युलर. मग आता इथनं हा फॉर्म झाला, याच्यामधला जो काही एक हायड्रोजन आहे तो या फॉर्म मध्ये मी ड्रॉ करतो आणि दुसरा हायड्रोजन मी इथे डाऊन साइडला ड्रॉ करतो. ओके, काय होईल, हा जो काही हायड्रोजन आहे हा हायड्रोजन या ऑक्सिजनवर शिफ्ट होईल आणि इथनं हा बॉन्ड इथनं ब्रेक होईल. ओके, सॉरी एक OH ग्रुप लिहायचा राहिला होता या फॉर्म मध्ये, सॉरी. ओके, तर काय होणार आहे, हा जो काही ऑक्सिजनने या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केला तर हा कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड हायड्रोजन काय होईल तिथनं लॉस होईल आणि फॉर्म काय होईल याच्यापासून बेन्झीन, डबल बॉन्ड CH अँड डबल बॉन्ड O. सो दॅट इज कॉल्ड एज बेन्झाडेट. म्हणजे या मॉलिक्युलला आपण या फॉर्म मध्ये ही ड्रॉ करू शकतो लाईक दिस वन. ओके, रिमेनिंग काय आहे CrOH आणि CrOHCl and HCl. ठीक आहे. So these are the side products of this reaction and that is called as Etard reactions. So what about the statement of the reactions? Okay, आता statement बघूया आपण. So what about the statement of the Etard reaction? So Etard reactions, toluene on oxidation by using chromyl chloride. टोलिनचं काय करतोय आपण ऑक्सिडेशन, काय यूज करतोय क्रोमिल क्लोराइड इन द प्रेजेंस ऑफ कार्बन डायसल्फाइड और कार्बन टेट्राक्लोराइड at about the 40 degree Celsius. It gives benzaldehyde. So this one is the statement for the Etard reaction. Toluene on oxidation by using chromyl chloride in carbon disulfide or carbon tetrachloride at 40 degree Celsius. So it gives the benzaldehyde and this one is the statement for the reaction. Okay. तो हर बात को आप लोगों को समझना है, मैकेनिज्म क्यों होता है, कैसा होता है, कौन सा बॉन्ड ब्रेक होता है, कौन सा बॉन्ड फॉर्म होता है. ओके, सो दिस वन इज द एटार्ड रिएक्शन. इसके बाद में और एक मेथड, एक सब मेथड है बाय यूजिंग ऑक्सीजन एंड वैनेडियम पेंटॉक्साइड. ओके, थर्ड मेथड. ओके, थर्ड मेथड फॉर द ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीनचं ऑक्सिडेशन आपण करत आलेलो आहे बेन्झाल्डिहाइड मध्ये. याच्या पहिल्याच्या 2 मेथड झालेल्या आहे. याच्या पहिलेच्या 2 मेथड म्हणजेच पहिली म्हणजेच काय ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन बाय युजिंग CrO3 इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्रेट. सेकंड मेथड कोणची बघितली याच्यामध्ये रेटार्ड रिएक्शन बघितली. त्याच्यामध्ये आपण यूज काय केलं आहे क्रोमिल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड और कार्बन टेट्राक्लोराइड. इन दिस रिएक्शंस व्हेन टोलिन इज रिएक्ट विथ O2 means what air oxygen in the presence of vanadium pentoxide at about 200 degree Celsius get converted into benzaldehyde. बघा या पर्टिक्युलर रिएक्शन्स मध्ये काय होतं, जो काय टोलिन आहे हा टोलिन वेपर फेज मध्ये असणार आहे. वेपर फेज मध्ये असल्याच्या नंतर आपण याला मिक्स करू ऑक्सिजन सोबत आणि कशावर पास करू आपण व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. तर हा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड याचं ओव्हर ऑक्सिडेशन होऊ देणार नाही. एक तर व्हॅनेडियम पेंटॉक्साइड पण घेऊ शकता किंवा झिर्कोनियम डायऑक्साइड पण घेऊ शकता. पण या रिएक्शनची जी काय कंडिशन आहे ती कंडिशन काय आहे 200 डिग्री सेल्सिअस आहे. या 200 डिग्री सेल्सिअसला काय होईल, या टोलिनचं कन्व्हर्जन या बेन्झाल्डेहाइड मध्ये होईल. ओके, सो व्हॉट अबाउट द स्टेटमेंट फॉर द रिएक्शन व्हेन द वेपर फेज ऑफ द टोलिन
is passing with oxygen in the presence of vanadium pentoxide at about 200 degrees Celsius, it gives benzaldehyde. ओके, तर ह्या 3 मेथड आज आपण इथे बघितल्या. ओके, याच्या विषयी जर काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्ही डाऊटही विचारू शकता किंवा त्याच्यावर क्वेश्चनही विचारू शकता किंवा याच्यामध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर करूया. ओके, आजच्या या 3 मेथड म्हणजे ओव्हरऑल जेवढ्या काही मेथड झाल्यात या मेथड विषयी जर काही डाऊट असेल तर या डाऊट तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सो एनीबडी हॅव एनी डाऊट अबाउट दिस 3 रिॲक्शन्स. हे जे काही कोणाला कव्हरेजचा जर प्रॉब्लेम आला असेल किंवा व्यवस्थित दिसत नसेल, मोबाईल मध्ये कव्हरेज व्यवस्थित नसेल किंवा इथे ब्लर दिसत असेल, जे काही अक्षर आहे ते ब्लर दिसत असेल तर याची मी तुम्हाला युट्यूब लिंक पण प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. या युट्यूब लिंक प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तुम्ही हे जे काही आहेत रिॲक्शन्स वगैरे याचा व्यवस्थित नोट्स वगैरे काढा. ओके, थँक्यू.